कांद्याचे दर कोसळल्यानं आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। मी सध्या अहिल्यानगरच्या नेप्ती बाजार मार्केटमध्ये आहे। इतर वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आवक असते, मात्र आता यामध्ये घट झाल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे। अनेक मागण्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या आहे। कांद्यावरती निर्यात बंदी या ठिकाणी उठवावी, अनुदान मिळावे आणि त्याचा मोठा परिणाम आता सध्या जो आहे तो यावर कांद्याच्या दरावर झालेला पाहायला मिळतो आहे। सध्या युद्धाची परिस्थिती होती, त्याच्यात आता प्रचंड उन्हाळा आहे आणि सगळ्या परिस्थितीशी या ठिकाणी परिस्थिती आहे। या संदर्भात व्यापारी आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, सध्या दर कोसळलेले आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? आवक सुरुवातीला किती असायची आणि आता किती आहे? साधारण मध्यंतरी फेब्रुवारी मार्चच्या आसपास साधारण 1-1.25 लाखाच्या आसपास आवक यायची मार्केटला। आता साधारण ती 35 ते 40 हजार गोण्यांची आवक फार कमी झालेली आहे, जवळजवळ निम्म्याच्या खाली आलेली आहे। त्याचं एकमेव कारण मध्यंतरी झालेला गारपिटीचा पाऊस, त्याच्यानंतर पावसाचं मोठ्या प्रमाणात त्यामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं की आलेल्या मालाला पुढं बाजारभाव देता येत नाही, पुढे पोहोचत नाही। त्यामुळं लांबच्या प्रवासाला, समजा कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, आसाम असेल, बंगाल असेल, बांगलादेश असेल, अशा ठिकाणी जो आपला माल जायचा नगर जिल्ह्यातून नगरच्या मार्केटमधून, तर तो आता पोचत नाहीये। किती दर साधारण सध्या मिळतो शेतकऱ्यांना? काय आता साधारण 6 पासून तर 12 रुपयापर्यंत, 13 रुपयापर्यंत आता बाजारभाव आहे चांगल्या मालाची क्वालिटी। बाकी मग हलके माल तर फार कमी विकला, 2 पासून पण 2 ते 6 रुपयेच विकला जातो हलका माल, निघत नाही, खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही। आणि व्यापाऱ्यांची प्रॉब्लेम असा आहे की हा माल लांबच्या प्रवासाला पोहोचत नसल्यामुळे त्याला भाव देता येत नाहीये। कधीपर्यंत ही परिस्थिती जी आहे ती पूर्ववत येईल किंवा काय? साधारण हा हलका माल जोपर्यंत संपत नाही, साधारण आमच्या हिशोबाने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा 15 जूनपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। 15 जून नंतर बऱ्यापैकी बाजारभाव आणि क्वालिटी पण सुधारेल आणि मार्केटला चांगले रेट उपलब्ध होतील। साधारण 15 ते 20च्या दरम्यान मार्केट जाण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यामध्ये जूनच्या। तर निश्चितच 1-2 रुपयापासून 5-6 रुपये असतील किंवा चांगला कांदा असेल तर 10-12 रुपये असे दर जे आहे ते सध्या मिळत आहेत। त्यामुळे खर्च देखील शेतकऱ्याचा निघत नाही आहे, त्यामुळे मोठा आर्थिक फटका जो आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी बसत आहे। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।